चांदोरकर ब्रदर्स संघातर्फे सलामीची जोडी येथे मैदानावर आलेली दिसते. सामना करेल स्ट्रायकिंग एंड वरती तो म्हणजे लोहार क्रिकेट विश्वात नावाजलेला एक अष्टपैलू हरफनमौला खेळाडू ज्याचं नाव आहे विनय काताळकर आणि त्याची सोबत करतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला तो म्हणजे अजय. बॉलिंग एंड सांभाळतोय तो म्हणजे कुणाल वाटतं. के नावाने त्याला त्याच्या संघात ओळखलं जातं. कुणाल करंदेकर. क्षेत्ररक्षण बघूया. नियमानुसार पहिल्या 2 षटकांमध्ये सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू दिसतील आपल्याला. डीप मिड विकेट आणि दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे लॉंग ऑफला. बघूया पहिला चेंडू सामन्यातला क्वालिफायर 1 मधला पहिला चेंडू. टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे पहिल्या चेंडूचा. कुणालचा पहिला चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू पुल केलाय आणि पहिल्याच चेंडूवरती गडीबाद. मोठा धक्का येथे बसतोय चांदोरकर ब्रदर्स या संघाला. एक आखूड टप्प्याचा चेंडू आमंत्रण दिलं होतं पुल खेळायला विनय याला आणि आपल्या जाळ्यामध्ये फसवलंय कुणाल याने. आणि सागर तेथे कुठल्याही प्रकारची चुकी केलेली नाहीये. सहज हातात आलेला हा चेंडू झेलबाद होतोय. विनय काताळकर पहिल्या चेंडूवर गोल्डन डक. संजय कुठल्या ट्रॉफ्या दिल्या? मेन ट्रॉफी. हा संजय रमेश भोसले ना. तर या स्पर्धेसाठी नाना विविध लोकांचं समाजातील स्तराकडून आम्हाला समर्थन लाभत असतं. तसेच या स्पर्धेसाठी आम्हाला 3ही पारितोषिक 3ही ट्रॉफीज ज्यांनी स्पॉन्सर केली ते संजय रमेश भोसले साहेब यांचं येथे आगमन होत आहे. तर महाराष्ट्र राज्य लोहार क्रिकेट असोसिएशन तर्फे मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. कारण की फुल ना फुलाची पाकळी आपल्या समर्थन आम्हास लाभलं याबद्दल खरंच पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद साहेब. दरम्यान आखूड टप्प्याचा चेंडू केलाय स्क्वेअरच्या दिशेने कव्हरच्या दिशेने एक कट मारलेला चेंडू जातोय सीमा रेखे पार. खणखणीत चौकार. बॅट्समन कोण आहे? तर विनय कातळकरची जागा घेण्यासाठी आला तो म्हणजे विशाल. आणि पहिल्याच चेंडूवर दाखवून दिलंय की का विनयची जागा घेण्यासाठी मला येथे पाठवलेला आहे. पहिला चेंडू खेळतानाच एक स्क्वेअर कट केलेला आहे 4 धावांसाठी. कार्पेट शॉट जातोय सीमा रेषे पार. 4 धावा खणखणीत आणि या 4 धावांनी संघाचं खातं खुलतंय ते म्हणजे 4 धावा. कुणालचा दरम्यान तिसरा चेंडू यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय डी क्षेत्रात. एक डिक्लेअर धाव मिळेल. धाव संख्या वाढते होते ती म्हणजे 5 धावा. एक गडी बाद 5 धावा. थोडस क्षेत्ररक्षणात येथे बदल करण्यात येत आहे. मिड ऑफ आणि मिड ऑन कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. चेंडू फुल टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची खालची कडा जाऊन चेंडू जातोय लॉंग मिड ऑफच्या दिशेने. मिड ऑनच्या दिशेने अनिकेत कोळंबेकर तिथे क्षेत्ररक्षण करतील आणि परत चेंडू सुपूर्द करतील तो म्हणजे गोलंदाजाकडे. तर पुन्हा एकदा मी सांगेन की कुठलीही स्पर्धा ही सक्सेसफुल होण्यासाठी जितकं योगदान या खेळाडूंचं लागतं तितकंच योगदान किंवा त्याच्यापेक्षाही थोडंसं मोठं योगदान जे लागतं ते म्हणजे या स्पर्धेला स्पॉन्सरशिप करणाऱ्या यांचं. तर पुन्हा एकदा मी येथे नमूद करू इच्छितो की श्री संजय रमेश भोसले साहेब आपल्या मार्फत आमच्या या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफीज स्पॉन्सर करण्यात आल्या त्याबद्दल या महाराष्ट्र लोहार असोसिएशन तर्फे क्रिकेट असोसिएशन तर्फे
आपले खूप खूप आभार, धन्यवाद. आणि आपण येऊन आपला मौल्यवान असा वेळ देऊन आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल देखील आपले खूप खूप आभार. आणि दरम्यान एक खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळाला. कुणाचा पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तेथे अनिकेत कोळंबेकर यांचं. पहिल्या षटकाची सांगता होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 12 धावा. 12ची सरासरीने सुरुवात केली गेली आहे या पहिल्या इनिंगची. जवळपास 8 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि त्यातले टॉप 4 संघ आपल्याला आता फायनलच्या सामन्यासाठी चढावड करताना दिसतील. त्यापैकी पहिला सामना तो म्हणजे चांदोरकर ब्रदर्स त्यांच्या विरुद्ध खेळत आहेत. ते म्हणजे 12 धावा, 12 रन्स, लॉस ऑफ विकेट ऑफ विनय काताळकर. तर पहिला चेंडू कदाचित आता यावेळेला सामना करेल तो म्हणजे अजय. बराच वेळ पहिला षटक त्याने संपूर्ण नॉन स्ट्रायकिंग एंडवरून पाहिलं होतं. तो म्हणजे आता पहिल्यांदा सामना करतोय. आतापर्यंत चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे आणि त्याच्या समोर षटक घेऊन आलाय दुसरा, तो म्हणजे राईट आर्म स्लो स्पिन गोलंदाजी करणारा, लेग स्पिन गोलंदाजी करणारा प्रतीक पाणवलकर. यावेळेला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही, संबंध नाही, संपर्क नाही. चेंडू जातोय कीपरच्या हातांमध्ये. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात होते प्रतीक पानवलकर याच्या. तर धावसंख्या स्थिरावलेली, थांबलेली ती म्हणजे 12 धावांवरती. विनय काताळकर आपण थोडासा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जर आपल्यापर्यंत माझा आवाज येत असेल तर आपण थोड्या वेळासाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. माझी पंचांना विनंती आहे की थोडे सामना खूपच जास्त व्यत्यय येतोय सामन्यांमध्ये. प्रतीकचा दुसरा चेंडू, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पुल केलाय, जातोय सरळ मिड विकेटच्या दिशेने. बघूया, एक धाव दरम्यान पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावासाठी बोलावले गेले आणि रनआउटचा येते चान्स, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट येते. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना दिसतो येते. प्रतीकचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकलाय. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि थोडस इथे
मिसकम्युनिकेशन दोनही फलंदाजांमध्ये कॉल केला गेला होता आणि तिथे दादही दिली होती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि रनआउटच्या स्वरूपात दुसरा गडी येथे बाद होताना आपल्याला मिळतोय. तो फलंदाजाने आपल्या पहिल्याच चेंडूवरती एक खणखणीत षटकार असा दाखवला होता, परंतु जास्त काही कामगिरी करू शकत नाहीये अनफॉर्च्युनेटली. आता मात्र धावबाद होऊन तंबूत परततोय आणि दुसऱ्या विकेटचं इथे पतन होताना दिसतंय आपल्याला, ते म्हणजे चांदोरकर ब्रदर्स या संघाचं. बघूया चांदोरकर ब्रदर्स या संघाकडून फलंदाजीसाठी निखिल चांदोरकर कधी फलंदाजीसाठी येत आहेत, कारण की जवळपास येथे ग्राउंड मध्ये उपस्थितलेले हजारो प्रेक्षक आणि आपल्याला युट्यूबच्या मार्फत लाईव्ह पाहणारे 3.4 करोड प्रेक्षक जे आहेत ते सर्वजण वाट पाहत आहेत निखिल चांदोरकर यांची फलंदाजीला येण्याची. दरम्यान एक खणखणी चौकार येतो यावेळी मात्र विकेट नंतर अजूनही एक सुंदर असा फटका मारलाय बॅट मधून आणि जातोय 4 धावांसाठी सीमा रेखा पार. 6 षटकार, षटकार माफी असावी, सिक्सर आहे. मी बघितलं पुन्हा एकदा मी आमच्या महाराष्ट्र जिल्हा लोहार क्रिकेट असोसिएशनचे, महाराष्ट्र राज्य लोहार क्रिकेट असोसिएशनचे श्री विनय कातळकर साहेब यांना मी विनंती करेन की श्री संजय रमेश भोसले शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई यांचं शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. साहेब खरंच खूप खूप धन्यवाद. आपल्यासारखी दानशूर व्यक्तिमत्व असल्या कारणानेच असे क्रिकेटचे सामने, अशा बऱ्याचशा कार्यक्रमाला आम्हाला करण्यास हुरूप मिळतो. त्यामुळे आपण येथे आलात. पुन्हा एकदा मी श्री लोहार क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र राज्यातर्फे आपले खूप खूप आभार मानतो. तसेच त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सहकारी श्री दिलीप देवकर, सचिन मोरे साहेब आणि तसेच प्रणय जाधव साहेब या सर्वांचे देखील मी हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा विनय कातळकर यांना मी विनंती केली की त्यांचा देखील शाल देऊन आपण गौरव सन्मान करायचा आहे. श्री दिलीप देवकर साहेब आणि त्याच्यानंतर मग सन्मान होईल तो म्हणजे श्री सचिन मोरे साहेब. सत्तावीस आणि श्री प्रणय जाधव साहेब. श्री सचिन मोरे साहेब. दरम्यान तिसरं षटक घेऊन आले तो म्हणजे सागर बेंडकर. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल तो म्हणजे पहिला चेंडू, अकटप्प्याचा चेंडू हलकासा कट झालाय आणि तो जातोय पुन्हा एकदा कीपरच्या दिशेला. निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा सुरुवात होते. मी बघितलंय श्री सचिन मोरे साहेब यांचा देखील सत्कार करतील विनय कातळकर आणि त्यानंतर श्री प्रणय जाधव साहेब. प्रणय जाधव साहेब आपल्या सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. सागर बेनकर या अगोदरच्या सामन्यांमध्ये एक हॅट्रिक घेण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. सागर पुढचा चेंडू सुंदर टाकलेला चेंडू यायला तटावलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. कार्पेट. एक धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि या एका धावेने धावसंख्या वाढते होते 28 धावा. 28.
पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला तटवलेला चेंडू, केवळ एक धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या वाढते होते, ती म्हणजे 29 धावा. करेक्ट. ओके. जय 11 अमरदीप भोसते, जय 11 मोरिया बॉईज अमरदीप भोसते. संघ मालक बॅट, सुंदर गोलंदाजी चालली आहे, त्या टिचून मारा करतोय तो म्हणजे सागर बेनकर. तर भोसले साहेबांना विनंती करेन की श्री संघाचे संघ मालक अमरदीप भोसले, संघाचे संघ मालक यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करायचा. दरम्यान उंच उठवलेला चेंडू जातोय झेल बाद. काय काय आउट आहे. झेल बाद, सुंदर असा झेल पकडलाय बाउंड्री लाईन वरती, तो म्हणजे कार्तिक कोळंबेकर. कार्तिक कोळंबेकर तर पुढचा सत्कार होणार आहे तो म्हणजे प्रणय जाधव साहेब यांचा. श्री विनय कातळकर यांना मी विनंती करेन की त्यांनी श्री प्रणय जाधव साहेब यांचा शाल देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करायचा आहे, सत्कार करायचा आहे. अचूक मारा, अचूक क्षेत्ररक्षण यांच्या जीवावरती एका चांगल्या जवळपास काय चांगलं जखडून ठेवलंय अजूनपर्यंत चांदोरकर ब्रदर्स या संघाला. या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे या सामन्यातून जो कोणी संघ जिंकेल ते फायनलला जाईल आणि जो संघ पराजित होईल त्याला कदाचित दुसरा आहे ना एक मौका अजून सुद्धा मिळेल. दरम्यान सागरची सुंदर गोलंदाजी येथे पाहायला मिळते आपल्याला. एक गडी अजूनपर्यंत बाद केलेला आहे, कुठल्याही प्रकारचा चौकार किंवा षटकार या षटकामध्ये आलेला नाहीये. पण जवळपास 10-12 पावलांचा रनअप. चेंडू जातोय या वेळेला, मात्र चेंडू जातोय डी क्षेत्रामध्ये वाटतं. सुंदर उडवलेला फटका, चेंडू बॅट खालची कडा घेऊन चेंडू जातोय त्या डी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. जगदंबा वॉरियर्स संघाचे संघ मालक श्री नयन चांदोरकर, जगदंबा वॉरियर संघाचे संघ मालक श्री नयन चांदोरकर, आपणास विनंती आहे की स्टेजशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 30 धावसंख्या. केवळ 2 धावा खर्ची घातलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला प्रदर्शन दिलंय ते म्हणजे सागर बेनकर याने. खूपच सुंदर गोलंदाजी, केवळ 2 धावा आणि एक सौरभ पोंबेकर नावाचा गडी बाद केलेला आहे आपल्या षटकामध्ये, ती म्हणजे जगदंबा वॉरियर्स संघाचा सन्मान चिन्ह देऊन येथे गौरव करताना श्री भोसले साहेब. जगदंबा वॉरियर्स संघात सुद्धा सांगण्यात येत आहे की दरवर्षी आपण येता या स्पर्धेची शोभा वाढविता. या वर्षी नाही पण यश पुढच्या वर्षी नक्की आपल्या पदरी पडेल. धन्यवाद. पुढील षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी तो म्हणजे सुमित शिंदे. जवळपास लेग साईडच्या लेग स्टंप पकडून मारा केलेला आहे, पाय पकडून ठेवलाय, जखडून ठेवलाय फलंदाजाला. कुठलाही रूम देण्याचा प्रयत्न नाहीये जेणेकरून हात खोलण्याचा चान्स मिळेल येते. निर्धाव चेंडूने सुरुवात होते. हे 4थं षटक प्रगतीपथावरती आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे केवळ जवळपास 10च्या सरासरीने 30 धावा. दरम्यान आमचा विघ्नहर्ता 11 या संघाचे संघ मालक श्री बबलू सौंदेकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. भोसले साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचा सन्मान चिन्ह गौरव द्यायचा आहे. तर बबलू सौंदेकर, आपणास सुद्धा माझी ही विनंती आहे की आणि खरंच आपले आभार प्रकट करू इच्छितो की खेळण्यासोबत आपण आपला जो इथे हातभार दाखवताय कॉमेंट्री करून, त्याबद्दल देखील आपले खूप खूप आभार, अभिनंदन.
नक्कीच पुढच्या वर्षी एक चांगला खेळ करून आपण एक स्ट्रॉंग कंटेंडर म्हणून बनून दाखवाल या संघासाठी, या सामन्यांसाठी. क्षितिज 11 नवी मुंबई संघाचे संघ मालक श्री हेमंत पोमेंडकर. क्षितिज 11 बेटर लक नेक्स्ट टाइम. गेल्या वर्षी तुम्ही गेल्या वर्षीचा सॉरी क्षितिज 11 माय बॅड सॉरी, तुम्ही अजून स्पर्धेत जिवंत आहात. गेल्या वर्षीचा विजेता संघ आहे. चॅम्पियनशिप डिफेंड करायची आहे आपल्याला, चॅम्पियनशिप डिफेंड करायची आहे. हा माईकला हे जरा वायर दे ना, कुठल्याला वायर लांब आहे. तर या सामन्याला आणि ह्या आमच्या या स्पर्धेला सर एक मिनिट थांबा. आपण आलात सर आणि या आपण इथे येऊन आमच्या या कार्यक्रमाची आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आणि आपल्याकडून तसं म्हटलं मी मागाशी पण की स्पर्धा ही खेळाडूच आहेत, पण आपल्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व येथे असल्याकारणाने आम्हाला हुरूप येतो असे आणखीन कार्यक्रम करण्याचा. तर पुन्हा एकदा मी आपले आभार व्यक्त करू इच्छितो. आणि एक विनंती की आपल्याला कसं वाटतं ह्या स्पर्धांच्या आयोजनाबद्दल, त्याचबद्दल आपण थोडेसे आपले 2 शब्द व्यक्त करावेत. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य लोहार क्रिकेट असोसिएशन मार्फत ही स्पर्धा या ठिकाणी भरवलेली आहे. कुठला चषक आहे आपला? लोहार चॅम्पियन चषक 2026. खरंच अतिशय उत्कृष्ट असं नियोजन. मुख्य म्हणजे लोहार समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हे सर्व स्पर्धक या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि या सर्वांना एकत्रित करण्याचं काम या लोहार क्रिकेट असोसिएशनने केलेलं आहे. खरंच अतिशय सुंदर असं नियोजन, चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे. हेमंत मागच्याच महिन्यामध्ये या क्रिकेट स्पर्धेसाठी माझ्याकडे आला होता की असं स्पर्धा भरवतो आहे, पण तो खेळतो, उत्तम खेळतो आहे, मला चांगलं माहिती आहे, पण एवढं छान असं तुमचं संघटन आहे हे खरंच पहिल्यांदा बघतो आहे. आणि मनापासून तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि असे स्पर्धा प्रत्येक ठिकाणी भरवले जावेत, मग तो लोहार समाजाचा असू दे किंवा इतर कोणत्याही समाजाचा. प्रत्येकाने आपापल्या समाजासाठी काम केलं पाहिजे, आपल्या या राज्यात महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी काम केलं पाहिजे. आणि खरंच आनंद होतो आहे या ठिकाणी ही भव्य दिव्य स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केली. सर्वांना एकत्रितपणे आपण एका व्यासपीठावर आपण आणलं आणि मुळात तुमच्या समाजातील सर्व होतकरू क्रिकेटर आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहन चांगल्या पद्धतीने देत आहात. मी मनापासून तुम्हाला तुमचं कौतुक करेन आणि तुम्हाला शुभेच्छा देईन. आणि सालाबादप्रमाणे या स्पर्धा या ठिकाणी भरवताना मी प्रतिवर्षी यापुढे देखील माझ्याकडून तुम्हाला चांगलं पाठबळ असेल, चांगल्या शुभेच्छा असतील. आणि म्हणजे या ठिकाणी आम्हाला बोलून आमच्या सर्व सहकाऱ्यांचा तुम्ही सन्मान केला त्याबद्दल देखील मी तुमचे धन्यवाद मानतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद. स्कोर काय आला? 40 धावा. 40 धावा आलेल्या आहेत. कुणाल ग्राउंड मध्ये लक्ष दे.
बबलू अरे ये ना इकडे एकटाच काय अरे ये जोडीला मजा करूया ये पहिलं अप्रतिम षटक साकल्यानंतर निश्चितच दुसरं षटक जर सागर बेनकरला दिलं नसतं तर हा गेमचा अपमान झाला असता कदाचित. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद आणि केवळ 2 धावा खर्ची घातल्या होत्या आणि त्याचंच फलित की ते दुसरं षटक सुद्धा आपल्या संघासाठी घेऊन आलेलं आहे. दरम्यान सागर बेनकर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे सागरचा पुढचा चेंडू चेंडू यावेळेला फुलर लागलेला चेंडू तटावलाय चेंडू जातोय सीमा रेष पार मारलेला आहे उत्तुंग असा खणखणीत षटकार. खूपच सुंदर फटकेबाजी. आता हे शेवटचे 4 चेंडू राहिलेले आहेत. बघूया 4 चेंडू मध्ये किती धावा वसुली करतायत. जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं जर फायनलचं तिकीट मिळवायचं तर एक चांगलं आव्हानात्मक असं धावसंख्या फलकावरती लावावी लागणार आहे ती म्हणजे चांदोरकर बदर संघाला. आतापर्यंत धावसंख्या झालेली 46. पुढच्या 4 चेंडू मध्ये 24 रन येतात का 12 येतात का 18 येतात बघूया. येणारा काळच ठरवेल. सागर दरम्यान आपला कमबॅक करण्यासाठी नक्कीच प्रसिद्ध आहे सागर. पुढचा चेंडू बघूया काय आखणी पुढच्या चेंडूची. फुलर टाकलेला चेंडू तटवला होता यावेळेला मात्र पुन्हा एकदा फुलर टाकलेला चेंडू जातोय सरळ हातामध्ये. कुणाल याच्या लॉंग ऑफच्या दिशेला पकडलेला चेंडू सुंदर झेल येथे मिळतोय कुणालला आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 46 धावांवरती आणि गडी बाद होतोय तो म्हणजे अजय. आता तरी निखिल चांदोरकर फलंदाजीसाठी येत आहेत का नाही. मायामते आदिनाथ सरकरी सारखं काही शरीरयष्टी तिथे दिसते. तर पवार साखरी गावचा सुपुत्र आदिनाथ सरकरी येथे फलंदाजीसाठी आता येताना दिसतोय आपल्याला. संपूर्ण गुहागर जिल्हा ज्याने गाजवला आपल्या गोलंदाजाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने शेवटची 3 चेंडू खेळण्यासाठी आता मात्र फलंदाजीसाठी आलेला आहे आदिनाथ सरकरी. नाव लक्षात ठेवा कारण की पुढच्या वेळेला आपल्याला पुढच्या इनिंग मध्ये तो आपल्याला गोलंदाजी सुद्धा करताना दिसणार आहे. आदिनाथ 3 चेंडू मध्ये 2 षटकार लगावणार का. जर 2 षटकार लगावले 3 चेंडू मध्ये तर निखिल चांदोरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येथे जाहीर झालेले आहे आदिनाथ सरकरी याच्यासाठी. धावसंख्या झाली आहे 46. शेवटचे 3 चेंडू. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतोय कारण की डावखोरा फलंदाज बाद झालेला आहे त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे. उजव्या बाजूने फलंदाजी करणारा तो म्हणजे आदिनाथ. यावेळेला लेग साईडची फिल्डिंग थोडीशी पॅक येताना दिसते आपल्याला दिसते. कार्तिक डीप मिड विकेटच्या दिशेला फलंदाज फिल्डिंग साठी आलेला आहे. सेफ हँड ज्याला आपण म्हणू शकतो. बघूया एक चांगला कमबॅक षटकार जरूर खाल्ला होता फुलर लेंगे परंतु तशाच प्रकारची गेंद पण यावेळेला थोडासा पेस कमी दिला होता आणि त्याचाच मोबदला अजयच्या गडीबाद. सागरचा पुढचा चेंडू खणखणीत उडून मारलाय परंतु कार्तिक तेथे येतोय झेल साठी. हॅलो हा येस तर सलग 2 चेंडूवरती 2 विकेट येथे घेतलेले आहेत त्या म्हणजे सागर बेनकर यानं एक चेंडू षटकार जरूर खाल्ला होता परंतु कमबॅक कसं करायचं. एक गोलंदाजासाठी जी सर्वात महत्वाची गोष्ट असते म्हणजे षटकार आणि चौकार हे तर लागतच राहतात. क्रिकेट हा खेळच तसा आहे परंतु जर का पुढच्या चेंडूवरती आपण एक डॉट किंवा विकेट घेताय तर सोन्याहून पिवळं असा कमबॅक येथे केलेला आहे सागर बेनकरने आतापर्यंत. सागर बेनकरच्या गोलंदाजीचं पृथक्करण. हॅलो हा बोल.
शेवटचा चेंडू, धावसंख्या झाली आहे 47. खूपच चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत सागर याने. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा वाईड यॉर्कर टाकलेला चेंडू जातो एक धावेसाठी आणि तितकंच गचाळ क्षेत्ररक्षण, गचाळ थ्रो आणि 1D. म्हणजे 3 धावा मिळतील ना या, 3 धावा राईट. 3 म्हणजे धावफलकावरती लागल्या ते म्हणजे 50 धावा. 50 जर फायनलचं तिकीट मिळवायचं आहे ब्लॅकस्मिथ रॉयल्सला तर कराव्या लागतील त्या म्हणजे 51 धावा. 50 आणि 1 51 धावा. खूपच चांगली गोलंदाजी म्हणेन मी, कारण की 5 षटकामध्ये केवळ 50 धावा जर का दिलेल्या आहेत अशा अटीतटीच्या सामन्यांमध्ये तर एक चांगलं गोलंदाजीचं प्रक्षेपण येथे दाखवलेलं आहे ब्लॅकस्मिथ रॉयल्स या संघानं. बघूया अभिषेक चांदोरकर फलंदाजीसाठी येत आहेत का. जर अभिषेक चांदोरकर यांनी 3 षटकार मारले तर त्यांना 1001 रुपयाचं पारितोषिक मिळेल. संजय बेनकर, आत्ताच त्यांनी माझ्या कानामध्ये येऊन हे पारितोषिक जाहीर केलेलं आहे. संजय बेनकर. तर पुन्हा एकदा मी बोलूया सामन्याकडे. प्रथम फलंदाजी करताना चांदोरकर ब्रदर्स या संघानं धावफलकावरती लावलेले आहेत त्या म्हणजे 50 धावा आणि विजयाचं आव्हान ठेवलं 51 धावेंचं ते ब्लॅकस्मिथ रॉयल्स या संघासमोर. ब्लॅकस्मिथ रॉयल्स हा तगडा नावाजलेला संघ ज्याच्यामध्ये आपल्याला खेळताना दिसतील कार्तिक कोळंबेकर, त्याच्या व्यतिरिक्त एक हाणामारीसाठी फेमस असलेला फलंदाज ज्याचं नाव आहे प्रतीक पानवलकर, घाटल्यामध्ये सुप्रसिद्ध असा खेळाडू, तो सुद्धा आपल्याला फलंदाजी करताना दिसेल. पण सामना अजून संपलेला नाहीये कारण की गोलंदाजी युनिट सुद्धा तितकंच स्ट्रॉंग दिसतंय आपल्याला. ते म्हणजे चांदोरकर ब्रदर्स या संघाचं. बघूया 50 रन डिफेंड करतायत का. पुढील होणारा सामना क्षितिज 11 नवी मुंबई विरुद्ध क्षितिज 11 नवी मुंबई वर्सेस आमचा विघ्नहर्ता. संघ मालक, संघ कप्तान दोघांनाही विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुढील होणारा सामना एक काइंड ऑफ अ नॉकआउट. जिंकलात तर वरती आणि हरलात तर घरी, अशा प्रकारचा पुढचा होणारा सामना. क्षितिज 11 मातब्बर असा संघ, गेल्या वर्षीचा विजेता संघ आहे. चॅम्पियनशिप डिफेंड करणार का यावर्षी बघूया. हेमंत पोमेंडकर आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावणार यावेळेला, कारण की जिंकायचंय आणि जी चॅम्पियनशिप आहे ती आपल्याकडेच यावर्षी ठेवायची आहे. संघ कर्णधार निखिल चांदोरकर यांचं आता इथे क्षेत्ररक्षण सजवताना दिसत आहेत आपल्याला. काय जवळपास रोहित शर्माच्या सारखीच आखणी करताना दिसतात आपल्याला. बॉडी सुद्धा रोहित शर्मा सारखी आणि डोकं सुद्धा रोहित शर्मा सारखं असे आमचे कर्णधार निखिल चांदोरकर, जो केवळ मैदानात उभा राहून पूर्ण सामना फिरवण्याची क्षमता ठेवतात. असे कर्णधार फलंदाजांची जोडी मैदानात येताना दिसते. ती म्हणजे प्रत्येक नावाप्रमाणे सांगितलं होतं आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय का त्याची साथ द्यायला येतोय तो म्हणजे सूरज. सूरज शिंदे आणि प्रतीक पानवलकर सलामीची जोडी मैदानात येताना दिसते. अभिषेक, काय वाटतंय तुला, सामना कुठल्या दिशेला चाललाय? किती पर्सेंट विनिंग चान्सेस आहेत चांदोरकर ब्रदर्सचे आणि किती पर्सेंट विनिंग चान्सेस आहेत ते म्हणजे ब्लॅकस्मिथ रॉयल्स या संघाचे बॅट्समन प्रतीक पानवलकर आणि सूरज शिंदे? नक्कीच आपण पाहायला गेलो तर दोन्ही तुल्यबळ संघ आहेत आणि 50-50% आपण चान्स बोलू शकतो दोन्ही संघांसाठी, कारण अजूनपर्यंत गोलंदाजी
बाकी आहे ती म्हणजेच चांदोरकर ब्रदर्स या संघाची. पाहूया. नक्कीच तर काय अनुभव होता तुझा, क्योंकि आज जवळपास 40 डिग्री टेम्परेचर आहे आणि या टेम्परेचरमध्ये या उन्हामध्ये ही लोक खेळत आहेत आणि ह्याचं एकमात्र कारण म्हणजे क्रिकेटवरती असणारं या सर्वांचं प्रेम. क्रिकेटच आपल्याला सर्वांना या अशा रखरखत्या उन्हात खेळण्याची ऊर्जा देतो, प्रेरणा देतो. नक्कीच क्रिकेट आणि क्रिकेट फक्त प्रत्येकाच्या हृदयात आहे, त्यामुळे क्रिकेटसाठी सर्वजण एवढ्या लांबून या पटलावरती जमा झालेली आहेत. पाहूया पहिला चेंडू आणि हा सुंदर रिवर्स. पहिला चेंडू स्लॉक स्वीप केलाय, चेंडू जातोय 4 धावांसाठी सीमा रेषे पार आणि चौकाराने सुरुवात होते ती म्हणजे ब्लॅकस्मिथ रॉयल्स या संघाची. प्रतीक पानवलकर रिव्हर्स स्वीप मारलाय. स्विच हिट चौकारासाठी जातोय पहिल्या षटकात. धावसंख्याची सुरुवात होते 4 धावांनी. एक चेंडू 4 धावा. यावेळेला मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय डी क्षेत्रामध्ये. 1 धाव. अभिषेक काय म्हणशील? नक्कीच आपण आज सामन्याकडे पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती आक्रमक असा हल्ला पाहायला मिळतोय प्रतीकच्या बॅटमधून. नक्कीच चेंबूर भागात नावाजलेला असा खेळाडू आहे. प्रत्येक ठिकाणी सामना आपल्या दिशेने झुकवण्याची ज्याची ताकद आहे. अनिल घाडी नक्कीच नावाजलेले अनुभवी, जवळपास 20-25 वर्षाचा क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू आहेत. पाहूया कमबॅक करतात का प्रतीकच्या समोर. तर नक्कीच अभिषेक पिंपरी चिंचवड विभागात ज्याने आपलं प्रस्थ सजवलंय तो म्हणजे आणि बघू चेंडू जाते पुन्हा एकदा फुल टॉस, लोअर फुल टॉस चेंडू आणि चांगला कनेक्ट केलाय ते प्रतीकच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार जातोय खणखणीत. नक्कीच प्रतीक बोलल्यावरती चौकार षटकारांची आतिषबाजी आपणाला पाहायला मिळणारच, परंतु अद्याप त्याने संयमी खेळी दाखवली असंच म्हणता येईल, कारण दोन्हीही चौकारच आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जस्ट फक्त टाइम करण्याचा प्रयत्न करतोय प्रतीक. पाहूया पुढील चेंडूवरती काय करण्याचा प्रयत्न असेल प्रतीकचा. अजूनही मनावात असा लाईन आणि लेनचा सूर गवसलेला नाहीये अनिलला, कारण की अनिल एक चांगली कटर गोलंदाजी करण्यात एक मातब्बर असा गोलंदाज. आम्ही नेहमी पाहिलं लोअर प्रीमियर लीग मध्ये जेव्हा तो खेळतो तेव्हा त्याने बरेचसे सामने एखादी जिंकून दिलेले आहेत, पण अजूनपर्यंत त्याला सूर गवसलेला नाहीये. पुढचा चेंडू या वेळेला स्लॉट चेंडू जातोय 6 धावांसाठी सीमारेषे पार. खणखणीत षटकार या वेळेला प्रतीक पानवलकरच्या बॅटीमधून आलेला हा. धावसंख्या झाली ती म्हणजे 15 धावा. धावसंख्या होते 15 आणि मी म्हटलं होतं की प्रतीकने षटकार मारला नव्हता, त्याने थोडा वेळ घेतला, टाइम केला आणि बॉल गेला स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. पाहूया पुढचा चेंडू अनिल यांचा आणि आई सुंदर तटवलेला मिड विकेटच्या दिशेने, परंतु एक धाव घेण्यापासून वाचू शकत नाही. निखिल चांदोरकर आपल्याकडून अशा खेळाची अपेक्षा नाहीये. चेंडू जर का आपण हातात पकडला असता तर धाव बाद होण्याची संधी होती तेथे. नक्कीच ही सुवर्ण संधी हातातून निखिल चांदोरकर यांनी मात्र सांडलेली आहे. पाहूया सूरज पहिल्यांदा स्ट्राईक वरती आलाय तू म्हणजे सूरज. काय करतोय संघासाठी? धावफलक हलता ठेवतोय का? षटकार मारतोय. वाह सुंदर मारला चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफच्या दिशेला 4 धावांसाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे पहिल्या षटकात 20 धावा जवळपास. पहिल्या षटकात 20 धावा कुठल्या आहेत आणि अजूनही मला वाटतं षटक या येथे सांगता झालेली आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण केवळ 50 धावांचं आव्हान ठेवलंय त्यावेळेला आपण नक्कीच आशा करता की आपल्याला एक चांगली सुरुवात मिळेल, परंतु सुरुवात चांगली मिळाली आहे ती म्हणजे ब्लॅकस्मिथ रॉयल्स या संघाला. प्रतीकने येथे आपल्याला दाखवले 2 चौकार 1 षटकार आणि त्याच्यानंतर सूरजने सुद्धा 1 चौकार. तर खूपच सुंदर अशी सुरुवात झाली आहे ती म्हणजे ब्लॅकस्मिथ रॉयल्स या संघाची. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 21. 20 धावसंख्या झाली 20 बिनबाद 20 आणि आता दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच तेज तर्रार असा गोलंदाज, सडपातळ बांध्याचा गुहागर तालुक्यातील नावाजलेला गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आदिनाथ चरकरी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच चेंडू अवांतर, पंच हात करतायत मात्र जमिनी समांतर. नक्कीच धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाले 21.
म्हणजे मी म्हणेन की अजूनही सूर गवसलेला नाहीये. एक विकेट जर का येते जाते, अजूनही सामना संपलेला नाहीये. कुठल्याही प्रकारचं भिडायचंय आपल्याला. पहिला चेंडू थोडासा पेस टाकण्याचा प्रयत्न, यावेळेला कटर गोलंदाजीकडे वळायला येतो म्हणजे आदिनाथ. पहिला चेंडू स्वैर गेला जरूर होता, परंतु त्यानंतर एक चांगलं कमबॅक, एक चांगला डॉट चेंडू आता मिळतोय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षण केलंय ते म्हणजे सौरभ पोमेंडकर याने. नक्कीच सौरभ पोमेंडकर म्हटला की खरा म्हणजे उजवा फलंदाज आहे, परंतु आज आपणाला तो डावखुरा फलंदाजी करताना दिसला सौरभ पोमेंडकर, त्याची खासियत आहे. पाहूया, नक्कीच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धावेवरती थांबवलेला आहे ते म्हणजेच रोशनने. धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या झाली ती म्हणजेच 22. विघ्नहर्ता 11 संघ, विघ्नहर्ता 11 संघचे कर्णधार श्री बबलू सौंदेकर. आपणास विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, थोडासा डीप मिड विकेट, जो स्क्वेअर लेगचा खेळाडू होता तो आता थोडासा डीप मिड विकेट दिशेला आणला गेलेला आहे. फुलर लेट चेंडू पायाच्या दिशेला. काय वाटतंय? नक्कीच सुंदर आणि चेंडू केलाय हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर उडवलाय 4 धावांसाठी. सूरजच्या बॅटमधून आलेला हा या त्याच्या इनिंग मधला दुसरा चौकार. धावसंख्या जोरात वाढते, धावते, पळते, होते ती म्हणजे 26 धावा. आता केवळ 25 धावांचं आव्हान येते आहे, म्हणजे 25 धावांची गरज जिंकण्यासाठी आणि फायनलला प्रवेश करण्यासाठी. नक्कीच आकाशात एक सूरज तळपतोय तर एका सूरजची बॅट तळपते ती म्हणजेच मैदानात. पाहूया पुढचा चेंडू आदिनाथचा आणि आय फुलर लेन चेंडू हा जातो डी क्षेत्रात 1 धावेसाठी. माफ करा, 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. सूरज आणि प्रतीक याने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 28. नक्कीच चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी या दोनही बॅट्समनने आपल्या संघासाठी करून दिलेली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू गेलाय एकदम हवेत. निखिल तेथे कॅच साठी आणि चेल ड्रॉप केलेला आहे. पूर्णपणे कंट्रोल मध्ये नव्हते हा चेंडू झेल घेण्यासाठी. निखिल चांदोरकर त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून असं कळत होतं की हा चेंडू कदाचित सुटेल, परंतु ज्या प्रकारे संयम दाखवायला होता तो इथे दाखवला गेला नाहीये. एक संधी येथे प्राप्त झाली होती, ती देखील आणि नक्कीच प्रेक्षक मात्र नाखुश दिसतात निखिल चांदोरकर यांच्यावरती. निखिलने मात्र सुवर्ण संधी सोडून दिलेली आहे, पण हरकत नाही. बेटर लक नेक्स्ट टाइम. लास्ट बॉल, लास्ट बॉल. शेवटचा चेंडू बाकी. पाहूया शेवटच्या चेंडूवरती चौकार की षटकार, काय म्हणाल? क्रिकेटमध्ये माहिती आहे ना की कॅचेस विन मॅचेस. काल श्रेयस अय्यरचे 2 झेल सोडले होते आणि त्याच्यामुळेच रेकॉर्ड चेस झाला 265. जर कदाचित ही कॅच घेतली गेली असती तर एक दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला असता गोलंदाजामार्फत, परंतु तसं झालेलं नाहीये. क्रिकेटमध्ये जर तरला कुठलंही स्थान नाहीये. तुम्ही झेल सोडलेला आहे, मोबदला तुम्हाला नक्कीच याचा चुकता करावा लागणार आहे. कारण की मला अजूनही आठवतं 1999चा सामना हर्षल गिब्सने कॅच सोडला होता स्टीव्ह स्मिथचा. तो स्टीव्ह स्मिथने येऊन त्याला सांगितलं होतं की यू लॉस्ट द वर्ल्ड कप हिअर. क्रिकेटचे असे छोटे छोटे बारकाव्यांकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे, कारण की हा जवळपास सेमीफायनलचा सामना आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे किती झाले? 30 रन्स. तर असे छोटे छोटे मोमेंट्स आपण जिंकले पाहिजे तरच आपण सामना जिंकू शकता, कारण की हा सेमीफायनलचा सामना आहे, छोटा मोठा सामना नाहीये. एक चुकी देखील किती महाग पडू शकते. नक्कीच 1983 मध्ये माईक गॅटिंगने सुद्धा एक चुकीचा फटका खेळून इंग्लंडला मात्र पराभवाच्या दिशेने घेऊन गेला होता. तसंच खेळामध्ये हर एक मोमेंट महत्वाची असते. प्रत्येक झेल, प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव ही महत्वाची असते. त्याच्यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं असतं. आणि आत्ता या सामन्याकडे आपण वळलो तर पाहिलं तर 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. पाहूया स्ट्राईकवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रतीक, आणि गोलंदाजी घेऊन साठी आलाय तो म्हणजेच पिंटू हरळ. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. वैयक्तिक 17 धावावरती खेळताना प्रतीक सामना करेल. पिंटू हरळचा पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅट कट आहे.
बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू डी क्षेत्रामध्ये, एक धाव मिळेल. तर जेव्हा गरज होती त्यावेळेला एक सुंदर अशी फलंदाजी करून दाखवली आहे आणि दाखवून दिलंय की वाय शुड आय, म्हणजे माझं नाव काय एवढं मोठं आहे. घाटला विभागात सुद्धा आपण त्याला फलंदाजी करताना पाहिलेलं आहे. नक्कीच सुंदर कमबॅक केलेला आहे तो म्हणजे पिंटूने. पाहूया सामन्यात परत आणतो का आपल्या संघाला पिंटू. नक्कीच पिंटू आरळ चांगला नावाजलेला खेळाडू आहे आणि निखिल चांदोरकरांनी त्यांच्यावरती वर्णी लावलेली आहे ती त्याचसाठीच की कारण सामन्यात कमबॅक करून दिला पाहिजे. पाहूया आणि सुंदर स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू डी क्षेत्रामध्ये एक धावेसाठी धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 32. काय घेतलं पुढील होणारा सामना क्षितिज वर्सेस विघ्नहर्ता आणि सामन्याची नाणेफेक झाली आहे. नाणेफेक जिंकली आहे ती म्हणजे क्षितिज 11 या संघानं. दरम्यान खूपच सुंदर चेंडू, यॉर्क टाकलेला चेंडू बघूया. ओ नक्कीच रनआउटचा येते, नक्कीच मोका होता. अभिषेक काय वाटतंय? नक्कीच चांगली झटापट झाली होती परंतु थोडासा बॅलन्स ऑफ झालेला असल्यामुळे पिंटूला ही धावचीची संधी मात्र हुकलेली आहे. नक्कीच किती 3, 4 चौथी संधी हुकलेली आहे. निखिलने सुरुवात करून दिली आहे. आता मात्र सगळ्यांच्या गळ्यातून मात्र मासा निष्ठायला लागलेला आहे. पाहूया पिंटू कमबॅक करतो का. एक बाजूला आदिनाथ आहे, सौरभ आहे, विनय आहे, बरेचसे मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाही चेंडू डी क्षेत्रात एक धावेसाठी धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे बिनबाद 34. तर 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 13 चेंडू, 13 बॉल, 17 धावांची आवश्यकता ब्लॅकस्मिथ रॉयल्स या संघाला जिंकण्यासाठी. आणि जर का चांदोरकर ब्रदर्स या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर ह्याच्यात पुढचं जे षटक आहे ते खूपच इम्पॉर्टंट षटक राहणार आहे आपल्या या संघासाठी. बघूया कोण टाकतंय ते. मला तरी वाटतं उठवलाय चेंडू, जातोय आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेला. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. आता मात्र केवळ बॉलर्स नाही तर बॉलर्सच्या फिलिंगशी येथे खेळलं जात आहे. एक चेंडू काढायचा होता परंतु त्याच्या चेंडूवरती षटकार मारून आपला सामना जवळपास आपल्या खिशात टाकण्याचा प्रयत्न चालू आहे तो म्हणजे ब्लॅकस्मिथ रॉयल्स या संघाचा. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. फक्त औपचारिकता सामन्यामध्ये बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आतापर्यंत एकही गडी बाद झालेला नाहीये तो म्हणजे ब्लॅकस्मिथ रॉयल या संघाचा. नक्कीच काय म्हणाल पानवलकर? पण तरी सुद्धा मी असं मानतो की क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जर का हे षटक खूपच सुंदर टाकलं आदिनाथने, क्रिकेट काही सुद्धा होऊ शकतं क्रिकेटमध्ये, ती आपण आशा धरू शकतो की आदिनाथचं एक सुंदर षटक जर का इथे पडतं तर सामन्यात एक पुन्हा एकदा रोमांचक येईल. नाहीतर हा सामना जवळपास 80-20% फेवर मध्ये जातोय तो म्हणजे ब्लॅकस्मिथ रॉयल्सच्या संघाच्या. पाहूया कारण काल 12 चेंडू आणि 21 धावा असताना सागर बेनकर याने मात्र ब्लॅकस्मिथ रॉयल या संघाला कमबॅक करून दिला होता 3 विकेट आणि 1 धाव देऊन. पाहूया आदिनाथचा पुढचा चेंडू प्रतीकला आणि हा मात्र लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव जाते. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 41. आदिनाथ 11 10 पाहिजे 10. 11 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. पाहूया आदिनाथ मारा करेल तो सूरज शिंदेला. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. पाहूया वाऱ्याची साथ घेऊन विकेटचा प्रयत्न करतोय का परंतु हा निर्धाव चेंडू जाण्याची शक्यता होती परंतु गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणायला हरकत नाही. 1 धाव घेण्यापासून वाचवू शकत नाही. धावसंख्या झाली 42. 10 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 9 धावा व्हायला कदाचित 2 शॉटचा हा गेम बाकी आहे. फक्त 2 चेंडू मध्ये 1 चौकार 1 षटकार किंवा 2 षटकार 2 चेंडू मध्ये सामना संपू शकतो. परंतु जर का एक थोडस पॉझिटिव्हनेस घेऊन जायचं असेल पुढच्या सामन्यामध्ये तर चांगलं कमबॅक करणं गरजेचं आहे. ते म्हणजे चांदोरकर ब्रदर्स या संघाला एक थोडस सेन्सिबल क्रिकेट येथे खेळताना दिसत आहेत प्रत्येक, कारण की त्यांना माहिती आहे की सामना आपल्या संघ खिशात जवळपास गेलेला आहे. त्याच्यामुळे अननेसेसरी शॉट खेळून कुठल्याही प्रकारची जोखीम येथे पत्करत नाहीये प्रतीक. नक्कीच प्रतीक एक
अनुभवी आणि नावाजलेला खेळाडू आहे. त्याला माहिती आहे संयमी खेळी कशी करायची, चांगल्या चेंडूला कसा आपण सन्मान द्यायचा आणि नक्कीच पुढच्या चेंडूवरती सुद्धा लगातार फटकेबाजी करून सामना आपण यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो. नक्कीच मी म्हटलं होतं, परंतु ही झेल होण्याची संधी आहे. पाहूया, झेल खाली आणि मात्र सुवर्ण संधी सुटते. निखिलने बहुतेक सगळ्यांनाच हात मिळवलेला आहे, कारण प्रत्येकाच्या हातातून झेल सुटतोय आणि आता मात्र सामना जवळपास समोरच्या संघाच्या पारड्यात नेऊन ठेवलेला आहे असंच दिसतंय. मला वाटतंय नक्कीच हा सामना येथे जो दिसतोय तो म्हणजे आपल्याला ब्लॅकस्मिथ रॉयल संघाच्या बाजूने झुकलेला आहे. परंतु असे कॅचेस घेतले गेले पाहिजेत. भले सामना तुमच्या बाजूने निर्णय लागू ना लागू, पण हे कॅचेस तुमचे मनोधैर्य वाढवतील, मनोबल वाढवतील पुढच्या सामन्यात जाण्यासाठी. ज्याला आपण आणि हा तटवलेला चेंडू कव्हर्स मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि चांगलं कलेक्शन आदिनाथचं तेथे केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे या दोनही फलंदाजांना. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, तेवढंच चांगलं थ्रो कलेक्शन सुद्धा. धाव संख्या झाली ती 7 धावांची आवश्यकता आहे. 44 धाव संख्या झालेली आहे. पाहूया आदिनाथ या चेंडूवरती 7 बॉल 7 पाहिजेत. 7 बॉल 7. पाहूया प्रतीक काय करतो या चेंडूवरती. 7 चेंडू 7 धावा आणि हा मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. 6 चेंडू 7 धावा. आता मात्र सामन्यात चुरस निर्माण झाले. पाहूया आता कोण येतो गोलंदाजीसाठी. अजय येतो, विनय येतो, सौरभ येतो, सूरज येतो का निखिल स्वतः येतो. तर 6 चेंडू 7 धावा. काय वाटतंय अभिषेक? नक्कीच एक शॉटचा गेम आहे खरा म्हणजे, पण पाहायला गेलं तर गोलंदाजासाठी पूर्ण 6 चेंडू पूर्ण व्यवस्थित आखूड टप्प्यावरती योग्य अशा टप्प्यावरती गोलंदाजी करण्याची गरज आहे. संयमी खेळी करण्याची गरज आहे आणि क्षेत्ररक्षकांनी सुद्धा त्याला साथ देण्याची गरज आहे. वाईड ऑफ स्टंप गेंदबाजी जर केली, आपला वाईडची लाईन पकडून जर का गोलंदाजी केली, ती चांगली स्ट्रॅटेजी राहू शकते या गोलंदाजांसाठी. आपला वाईडचा ऑफ स्टंप एक प्लेयर स्लिपला लावला तर नक्कीच, परंतु आपण वाऱ्याची दिशा जर पाहायला गेलं तर शॉर्ट पिच डिलिव्हरी जर टाकल्या तर स्क्वेअर लेगच्या दिशेने किंवा मिड विकेटच्या दिशेने कॅचिंग पोझिशनसाठी फिल्डर ठेवून आपण कॅच वरती सुद्धा खेळाडू बाद करू शकतो. कॅप्टन काय करतायत, काय कॅप्टन व्ह्युअर रचना असतात, कारण की इथूनही सामना जिंकला जाऊ शकतो. हरलेले नाही आहात अजूनपर्यंत तुम्ही, परंतु व्ह्युअर रचना चांगली केली गेली पाहिजे. प्लॅनिंग नुसार गोलंदाजी सुद्धा केली गेली पाहिजे. आणि आता मी नक्कीच तुम्हाला थांबवतोय, पण मला वाटतं विनय कातळकर आलेत, याचा अर्थ शॉर्ट पिच डिलिव्हरीवरती कॅचिंग पोझिशन वरती फिल्डर लावून बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न असेल माझ्या अंदाजानुसार, कारण विनय शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकण्यात माहीर गोलंदाज मानला जातो. तुम्ही जर का बघा डीप मिड विकेट दिशेला खूप मोठा गॅप आहे ते मला दिसतोय. जर का चेंडू ग्राउंडेड आला तर लवकरात पार होण्याची शक्यता आहे इकडे. पाहूया या अगोदरच्या सामन्यात विनयने नक्कीच 15 चेंडू आणि 41 धावांची खेळी केली होती. पाहूया विनय आपल्या संघाला कमबॅक करून देतो का. पुढचा चेंडू आणि हा सुंदर तटवलेला चेंडू एक धावेसाठी डी क्षेत्रामध्ये. सुंदर झोकून द्यायला हवं होतं खरं तर, ह्या कॅच साठी जायला हवा होता, कारण की चेंडू पडल्यानंतर फिरणार होता. नक्कीच हा डाय टाकण्याचा प्रयत्न जर केला असता कदाचित चेंडू हातात अडकला असता आणि ही झेल होण्याची संधी होती. नक्कीच पिंटूची रिॲक्शन बघण्यासारखी आहे, पण हरकत नाही. म्हणजे आता तुमच्याकडे हरण्यासाठी काही राहिलेलं नाही, त्याच्यामुळे जर का तुमच्याकडे संधी येते, जर 80% जर चान्स असेल तर तुम्हाला 100% मध्ये त्याला कन्वर्ट करायला हवंय, तर तुम्ही हा सामना जिंकू शकता. अन्यथा यावेळेला चेंडू जातोय खूपच, पुन्हा एकदा मिसफिल्ड येते दिसते, ती म्हणजे निखिल चांदोरकर. आपण वाकून आपल्याला चेंडू पकडायला हवा होता. निखिल ही धाव नव्हती. नक्कीच निखिलचा पाठलाग करतोय चेंडू. आज मात्र निखिलला सोडणार नाही आहे चेंडू, आणि निखिल नक्कीच थोडासा संयम सुटलेला आहे प्रेक्षकांचा नक्कीच, पण हरकत नाही. पाहूया सामन्यात चुरस निर्माण होते. अजूनही 4 चेंडू 5 धावा. चांगली गोलंदाजी चालू आहे. निखिल विनय कातळकर एक चांगला टिच्चून मारा करतायत. प्रतीक पानवलकर बघूया काय करतायत. निखिल यावेळेला मात्र स्वैर धाव.
या वेळेला मात्र अशा प्रकारच्या गोलंदाजीची कुठलाही कर्णधार अपेक्षा करत नाही आपल्या गोलंदाजाकडून, कारण की 4 चेंडू 5 धावा हव्या असताना यू कॅनॉट एक्सपेक्ट द वाईड फ्रॉम अ बॉलर. एक निर्धाव चेंडू, प्रेशर बॅक टू द बॅट्समन. काय वाटतं अभिषेक? एक निर्धाव चेंडू आणि कदाचित पुढच्या चेंडूवर गडी बाद होण्याची सुद्धा संधी निर्माण होऊ शकते, परंतु आपण अशा प्रकारची स्क्वेअर धावा देऊन तो प्रेशर आहे तो रिलीज करताय. नक्कीच विनय सारख्या अनुभवी खेळाडूकडून ही अपेक्षा नव्हती. आणि अजून तटवलेला चेंडू, आता मात्र झेल खाली खेळाडू, आणि आता मात्र खाजे सारखी ही झेल सोडण्याची परिस्थिती सगळ्यांमध्ये होत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. आणि मी म्हटलंच होतं की प्रत्येकाच्या गळ्यामधून मासा जसा सुटायला लागलाय तसं निखिल कडून ही झेल सोडण्याची खाज मात्र सर्व खेळाडूंमध्ये पसरलेली आहे. आपण सेमीफायनलचा सामना बघतोय की कुठला लीगचा लोकल फ्रेंडशिपचा सामना बघतोय मला कळेना झालंय, कारण की सेमीफायनलला येऊन जर का आपण अशा हातातले झेल जर का आपल्या हातून सुटत असतील. 3 बॉल 3 एकदम सुंदर रोमहर्षक सामना येथे चाललेला आहे. विनय कातळकर टू सूरज. पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट, आणि हा सुंदर Hey! सुंदर ही मात्र झेल होण्याची संधी होती, परंतु झेल सुटलेला आहे. 2 चेंडू 2 धावा. एक डॉट चेंडू विनय कातळकर, ज्योत्स्ना कातळकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे या पुढच्या डॉट चेंडूसाठी. नियमानुसार कंपल्सरी चेज आहे, त्याच्यामुळे 2 धाबा बनवायच्या आहेत फलंदाजी संघाला. नक्कीच विनय अवांतर चेंडू टाकून सुद्धा कमबॅक करतोय, मानलंच पाहिजे. क्षेत्ररक्षण, जर हा सामना खरंच निर्णय काही लावूया, सामना चांगला झालेला आहे, त्यामुळे सर्व खेळाडूंसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. सामना चांगल्या प्रकारे चाललेला आहे. ते ज्या प्रकारचा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहण्याची अपेक्षा होती त्या प्रकारचा सेमीफायनलचा सामना आपल्याला येथे पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू विनय कातळकर टू सूरज, परंतु चेंडू निखिलकडे आला तर मात्र इझी हलक्या हाताने खेळलाय. आणि स्ट्रॅटेजी म्हणजे या प्रेशर मध्ये सुद्धा जो दिमागाने हा खेळ खेळलेला आहे. आता आपण तो सिंगल ब्लॉक करणार का? नक्कीच. या शॉट वरती मला मात्र आठवण येते ती म्हणजे विराट कोहलीची. थर्ड मॅनला सिंगल घेऊन थर्ड मॅनला शॉट मारून एक सिंगल घ्यायचा, सामन्यात आपली बरोबरी निर्माण करायची. आणि आता एक चेंडू 1 धाव हवी असताना सूरज काय करेल? चक्का मारेल, षटकार मारेल की चौकार मारेल? आणि आता मात्र जे समीकरण होतं पर्सेंटेज वाईज 50-50 पुन्हा एकदा 50-50, जे मागाशी 80-20% होतं ते समीकरण आता पुन्हा 50% सामना. खूपच चांगली गोलंदाजी केली आहे विनय कातळकर, यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच खूपच सुंदर गोलंदाजी केलेली आहे, कारण की सामना ज्या वेळेला थोड्या वेळापूर्वी एक हाती होता तो म्हणजे ब्लॅकस्मिथ रॉयल्सच्या संघाकडे, परंतु आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती 7 धावा डिफेंड करतायत. नक्कीच मी म्हटलं होतं की चांदोरकर ब्रदर्स हा संघ सुद्धा तेवढा तुल्यबळ आहे. आणि 50-50 मी म्हटलंच होतं पानवलकर साहेब, मी म्हटलं होतं की 50-50 आहे आणि विनयने कमबॅक करून दिलाय. आणि मला आठवतंय म्हणजे ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बघून मला आठवत होतो म्हणजे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचा 2019 साली झालेला अंतिम सामना. मलिंगाने ज्या प्रकारे ब्लफ केलं होतं शार्दुल ठाकूरला, तशाच प्रकारचं काहीसं ब्लफ विनय कातळकर येथे सूरजला करतायत का? एक निर्धाव चेंडूची गरज आहे येथे. स्टंप्ड आउट, कॅच आउट. ह्याच्यानंतर जर का झेल उडाला तर समजा ही प्रेशियस कॅच असेल, प्रेशियस आपल्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान कॅच जो कोणी चेंडू पकडेल त्याची असेल कदाचित. परंतु बघूया, एक चेंडू 1 धाव. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. नक्कीच आपण वळतोय सामन्याकडे. सामन्यात मात्र धाकधूक प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयाचा ठोका चुकतोय. पाहूया विनय राईट आर्म ओव्हर द विकेट, मारा करतोय सूरज शिंदेला. आणि हा सुंदर तटवलेला चेंडू हा जातो एक्स्ट्रा कव्हरला, सीमा रेषापर 4 धावांसाठी. आणि ब्लॅकस्मिथ रॉयल्स हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. नक्कीच अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय अनिकेत कोळंबेकर यांचा संघ. आणि नॉट आउट 50 रनांची पार्टनरशिप केली आहे. दोनही फलंदाजी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या.
50 रन नाबाद बिन विकेट आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणली आहे ती म्हणजे ब्लॅकस्मिथ रॉयलच्या संघाने